श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 41वा मराठी भावार्थ. नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते. ते वासर नावाच्या गावी राहत होते. त्यांचे नाव सायनदेव. त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती. श्रीगुरू तेथून दक्षिणेत गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत. अशा प्रकारे नरसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्रीगुरू गाणगापुरात राहत होते. त्यांचा पूर्वज जो सायनदेव तो श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार आनंद झाला. श्रीगुरूंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परात्पर गुरूंचे रूप पाहिले. श्रीगुरूंच्या पायावर लोळण घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला, श्रीगुरू, आज मी धन्य झालो. तुम्हीच त्रिमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्माचे पाप गेले. अशा प्रकारे श्रीगुरूंची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा मजबरोबर वाटेल तिथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले. तरीही याचा निर्धार कायम होता. तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले. पुढे त्यांची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले. त्यातच त्याला शीत निवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठविले. वाटेत आजूबाजूस कुठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले. तो कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले. ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, का रे असा भ्यायलास का? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठविले होते. आता मनात भीती धरू नकोस. आमची सेवा कठीण असते, तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होय. त्याला एक पुत्र झाला. तो फार सुंदर होता. तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता. उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्टयाने त्याची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले. एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा गळू लागली. तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नेसलेली काचोळी मागितली. मुलीने खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले. तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या, ज्यांना चिखल लागू नये. तो मुलगा लहान होता. गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरूंची पर्णशाळा सोडून निघाला. तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले, आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला. तोच त्याला तिथे एक अवधूत यती भेटला. बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला. त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले. त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले. तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने, दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले. मग तो यती गुप्त झाला. इथे मराठी भावार्थ समाप्त. जर आपणास गुरुचरित्र पारायण आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखीन अध्याय मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 41वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुन सन्मुखा, कर जोडून एका नमन करी साष्टांगी. एक असे माझी विनंती निरोपावे आम्हाप्रती, आमुचे पूर्वजे कवने रीती सेवा केली श्रीगुरूंची. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारोण, एक चित्ते करोणी मन एक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्रीगुरुसी भेटले, वासर ग्रामे होते भले पूर्वज तुमचे परियेसा. तयाचे नाम सायनदेव केली पूजा भक्ती भावे,
त्यावरी प्रीती अतिस्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसी. ख्याती जाहली दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. नाम नरसिंह सरस्वती भक्तवत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता देव नामे ख्याता. त्याने ऐकले वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी हरसे निर्भय होऊनिया. षष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत. केश करुणी पाद झाडित भक्तिभावे परियेचा. कर संपुट जोडून स्तुती करी एकाग्रमणी. त्रयमूर्ती तुझी जाण मने श्री गुरु स्वामिया. आनंद जललोचनी निघे संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करुणी स्तुती केली गुरुची. तोषोनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती. माता हस्त ठेवणी म्हणती परमभक्त तुझी अम्मा. तुवा जे का स्तुती केली तेने मन माझे झाले. तुझ वरदान दिधले वंशोवंशी माझे दास. स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वत्थासी. त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. गुरु निरोप जेने रीती आला तो स्नान करुणी. सोडोपचारे गुरुसी पूजा करी भक्तीसी. अनेक परी पक्वान्नेसी भिक्षा केली श्री गुरुते. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती. समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी. पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान. कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे. ऐकून श्री गुरुचे वचन सायन देव सांगे विस्तारून. कन्या पुत्र बंधुजन क्षेम असती स्वामिया. उत्तर कंची मणिजे ग्रामी वसुनी असतो आम्ही. तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू. पुत्रवर्ग बंधुजन करीती संसार यातना. आपुली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची. ऐकून थयाचे वचन श्री गुरु म्हणती हा सोन. आमुचे सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई. एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात. आम्हा सवे कष्टभूत तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती. ऐकोनी विनवी मागुती मने स्वामी अंगीकारी. येणे परी श्री गुरुसी सायन देव भक्तीसी. विनवितसे परियसी संतोषले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझी चित्ती. दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार. स्थिर करुणी अंतःकरण करिता सेवा श्री गुरुचरण. झाले मास 3 जण एक शिष्या नामकरणी. वर्तता असे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी. सेवे घेतले तयासी समस्तांते वारोणी. भक्तासहित संगमासी गेले श्री गुरु निशी समयासी. बैसते झाले अश्वत्थासी सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमस्तानी श्री गुरु विचार करीती मनी. दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणती. उठविती वारा अवचित्ती तेने वृक्ष पडो पाहती. पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती. जो का विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी. तेव्हा केली ते वेळी वस्त्रे करुणे श्री गुरुसी. पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका. उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियेसी. येणे परी या मधुनी पर्जन्य आला महाक्षोणी. आणि कवारा उठोनी वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्रासी सीत जाहले बहुवसी. तुवा जाऊनी मठासी अग्नी आनावा शेकावया. निघाला शिष्य देखवनी श्री गुरु म्हणती हा सोनी. नको पाहू आपले नयनी उभय पार्श्वी परियेसा. येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर. वेशीपासी जाऊनी थोर हाकारिले द्वारपाळा. तयासी सांगिता वृत्तांत आणून दिदला अग्नी त्वरित. तो घालून या भांडियात घेऊन गेला परियसा. न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नर. मनी करीत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले. दोन्हीकडे न पाहे म्हणती श्री गुरु माते निरोप देती. याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे ते वेळी. आपुले दक्षिण दिसेसी पाहता देखे सर्पास. भिवून पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग. वाट सोडून या जाय राणी सेवेची येती सर्पदोनी. तेव्हा विप्र भिवूनी अतिशीघ्र जातसे. स्मरता झाला श्री गुरुसी एको भावे धैर्यशी. जातो विप्र शीघ्रेसी पाथला संगमा जवळीके. दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्रदीप ज्योतींसी. दिसती विप्र भोवसी वेदध्वनी ऐकतसे. जवळी जाता द्विजवरू ऐकले दिसते श्री गुरु. गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वाल्य केले अग्नेसी उजेड झाला बहुवसी. झाला विप्र सावधेसी पाहतसे श्री गुरु ते. दोन्ही सर्प येवणी श्री गुरु ते वंदोनी. सवेची गेली निघोनी पूर्वीच विप्र भ्याला असे. श्री गुरु पुसती विप्रासी कागा भयाभीत झालासी. आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले. न धरी भय आता काही आमची सेवा कठीण पाही. विचारून आपुल्या देही अंगीकारावी गुरुसेवा. गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे.
कळी काळा ते न वेने तयासी से परियेसा. श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा ऐसे न सुरसी. न गमे वेळ रात्रीसी ब्राह्म्य मुहूर्त होय तव. शंभू सांगे गिरजेसी सर्व साध्य गुरु भक्तीसी. करावी एको भावेसी जोची शिव तोची गुरु. तयाचे एक आख्यान सांगेन तुझं विस्तारून. एक चित्त करुणी मन एक गिरिजे म्हणतसे. गुरुभक्तींचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसा. नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान. त्यात होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ. यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी तयासी होय. याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र. ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा प्रियसी. त्यासी झाला एक पुत्र अतिलावण्य सुंदर. सकल कर्मकुशल धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मापुत्रासी वृत्तबंध करी परियसी. करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला. गुरुची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी. वर्तता ऐसे येणे परी अपूर्व एक वर्तले. वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुवसी. पर्णशाळा परियसी गळत होती गुरुची. तयावेळी शिष्यासी निरोप दिला गुरु कैसी. त्वरित करावे आम्हासी ग्रह एक दृढ ऐसे. पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियसी. ग्रह करावे दृढेसी कधी जीर्ण नवे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर. असावे सर्व परिकर शीघ्र करिता ग्रह ऐसे. ऐसा गुरु निरोप देती तेची समय गुरुची सती. सांगतसे अतिप्रीती माते कंचुकी आणावी. नसेल विनली अथवा शिवली विचित्र रंगी पाहिजे केली. माझे अंगाक्रमाने वाहिली त्वरित आणि म्हणे तसे. गुरुपुत्र म्हणे त्यासी मागेन एक तुम्हासी. पादुका आणाव्या मज ऐसी चाले जैसी उदकावरी. अथवा चिखल न लागे तयासी न व्हावी अधिक पायासी. जेथे चिंतू मानसी तेथे घेऊनी जाय ऐसी. हितुकी अवसरी गुरुकन्या काय करी. जाता त्याचा पालवधरी आपणासी काही आणावे. तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियसी. अनेक आपणा खेळावयासी घरकुल एक आणावे. कुंजराचे दंते बरवे घरकुल तुवा करावे. एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण. जेथे ठेवीवी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे. पाठ ठाणवी असावे तया घरात भीतरी. सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण. करावया पाक यत्न मडकी करून आणि पा. अनेक सांगेन मी तुझं रांधणे करावया शिकवी मज. पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्न जाना. पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियेसी. आणोनी देगा भांडी ऐसी अनिक सर्व सोपस्कार. गुरुकन्या असे म्हणे अंगीकारिले शिष्य राणे. निघता झाला तत्क्षणे महारण्य प्रवेशला. पुढे जाता मार्गात भेटला एका उद्धूत. ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला ते वेळी. पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त. गुरुने मागितले जे जे वस्त कवने परी साध्य होय. मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत. सांगेन एक तुझही जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान. काशीपूर महास्थान सकळाभिष्टे साधतील. काशीपूर असे महास्थान तुवा जाताची जाण. होईल तुझी मनकामना संदेह न धरी मनात. ऐकोणी या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करील. कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात. ऐसे म्हणता तापसी आपण नेईन मने हर्षी. तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी. चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी. तापसी म्हणे ते वेळी बाळा यात्रा करी आता. बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोप देसी. नेनो यात्रा आहे कैसी कवनी परी रहाटावे. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधेसी. तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक. पहिले मणिकर्णिकेसी स्नान करावे नेमेसी. जाऊन या विनाकयासी पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा. पुनरपि यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेश्वर पूजा करे निर्धार. जाऊन कमळेश्वर पूजा करे गा भावेसी. ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी. जरा संदेश्वर सगुनी पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर. तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी. पशुपतीश्वरनिका पूजा करुणी बाळका. पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे. कलेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी. चंद्रेश्वरासी नमोनी पूजा करी गा विश्वेश्वरा. पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर. मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जान. चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा. पूजा करून एका विशिष्ट वामदेव पूजावा. पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंग असे थोर. विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजा. विश्वबाहू पूजा निका. पुढे आशा विनायका. वृद्धादित्य असे जो का पूजा करी मनोभावे.
चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा गरी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया पुनः प्रकामेश्वरे असे खून पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वरा जान पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न परद्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्केंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग भूमनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्चे मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमुनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरासी तुवा जावनिया हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मनवत्थारी विश्वनाथ परी ऐसा बाळा तुवा येणे परी अंतर्ग्रह यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जावनी नमस्कारावे ऐसी यात्रा करून विश्वनाथा ते नमुनी मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथुनी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करावी भक्तेसी धुंडीराज पूजी मग पूजा भवानी शंकर दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्ती भावे स्नान धर्म कुपेसी श्रद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजा देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वाराहेश्वरा भक्तेसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी प्रयागतीर्थी पर्यसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिय प्रयागेश्वरासी दशाश्वमेधेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्चे मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तीळ भांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे एका रेवाकुंडे स्नाननिका मानसरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्प मानसेश्वर पूजन मनकामना पावने जान एक बाळा ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करी गा एको मनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तिथी जपावा वाराणस्या दक्षिण अंगे कुक्कुटो नाम वेदिबीजः तस्य स्मरणं त्रावेन दुःस्वप्नः सुस्वप्न हो भवेत पुढे मासोपवासासी पूजीचे गोबाईसी 7 कवड्या घालून यातिसी नमन भावे करावे शुक्रकोपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्ण नमून पूजा करी भावेसी धुंडी राजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन दंडपाणी पूजावा आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी गा हर्षे योगीराजे सांगत असे आता उत्तर मानसाची सांगेन विधी आहे कैशी संकल्प करुणी मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेचे स्नान करावे महाहर्षी कोटी जन्म पापनासी प्रख्यात असे पुराणा तरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगे उत्तमे किरणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते ऐसा परी पंचगंगेसी स्नान करी गा भावेसी हिंदू माधव पूजेसी पूजा करी गा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नरसिंह भुवनी मंगळागौरी वंदोनी गवस्थेश्वर पूजावा मयुषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी पुनरुपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागोती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्यादी पूजन उमार्दकेश्वर अर्चोन पाप भक्षेश्वरा पूजीचे नवग्रहाते पूजोनी काळभैरवाते वंदोनी क्षेत्रपाळा अर्चोनी काळकुपी स्नान करी तिवासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका पुढे जाऊनी एका शंखवापी स्नान करी तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा करी गो बाळा तू ओजा पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळकुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्यवेश्वर हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथुनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजीचे ईशानेश्वरासी जैगेश वेय गुहेसी नमन करुनी पुढे जावे घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसी ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात
तैथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा गरिगा भक्तेसी भीमलोटा जाऊनी हर्ष भीमेश्वर पूजावा मात्र पित्रकुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिसाचे मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपरदेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी कर्कोटक वापिसी स्नान करिगा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करिगा भक्तेसी ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तू जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपालमोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रति जाऊन पूजा करेगा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नाने विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवस्तेसी द्विजवरा गोदान द्यावे पर्येसा वृषध्वजाते पूजन मग निघावे तेथून ज्वाला नरसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करुणी केशवादित्य पूजोनी आदि केशव अर्चोनी पुढे जावे पर्येसा प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे पर्येसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर संख्यातेश्वरा पूजावे पुढे जावे महादेवा पूजा करिगा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीसी तिन्ही लिंगे विशेष पूजा करिगा भक्तीसी काम्य तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थस्थानी पंचगंगेसी जावनी स्नान मागती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशाई ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज पर्येसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंड पाणेसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवासी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वरासी पूजोनी समरमेसी विश्वनाथा सन्मुख सांगे उत्तर मानस यात्रेय यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियतमा मनया विभुः ऐसा मंत्र जपोनी साष्टांगी नमन करुनी मग निघावे तैथोनी पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे काशी यात्रा निरूपणम नाम 1चत्वारिंशो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।